च्या माध्यमातून ज्या पुतळ्याची गरज होती, म्हणजे आता ठाकूर सगळेच बोलले, चांगल्या पद्धतीचा पुतळा आणि चांगला निधी उपलब्ध करून, म्हणजे त्यांची मागणी गायकवाड असेल किंवा जुनी नगरपालिका असेल, जी योग्य जागा असेल, आदरणीय पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, रणजितदादा निंबाळकर असतील, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून आदरणीय रश्मीदीदींनाही पाठपुरावा करायला लावून चांगल्या पद्धतीने जगदीश शेठ शहरात आपण पुतळा कसा उभा राहील आणि त्याला जास्तीत जास्त निधी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी आता आपण प्रस्तावितोय, त्याच पद्धतीने हाही पुतळा चांगला निधी उपलब्ध करून देऊन एक चांगलं वैभव करायचं प्रयत्न करतो. करमाळा शहरातल्या सर्व पुतळ्यांना निधी मिळणार का? जो पुतळा तिथं स्पेस असेल काम करायला, कारण आपले पुतळे जुन्या जागेत आहेत, काय तिथं स्पेस नाही काही जागेत काम करायसाठी, त्यामुळं पैसे येऊन सुद्धा आपण काम करू शकत नाही. मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोठा पुतळा लोक वर्गणीत नाही केलता, स्पेस नसल्यामुळे सुशोभीकरण करायला उशीर झाला. जनता कारभार संपूर्ण भारताने पाहिलेला आहे. आदर्श राजमाता म्हणून संपूर्ण भारत देश बघतोय आणि 301वी जयंती संपूर्ण भारतभर संपन्न होत आहे. त्यांचं जन्मगाव तोंडी सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा जयंती दिवशी मोठा उपक्रम आहे. आणि मला जसं कळतं तसं पुतळ्याची मागणी उत्सव समितीच्या वतीने गेली 10-15 वर्षापासून चालू आहे. पण खऱ्या अर्थाने सर्व नेते मंडळीच्या सर्व पक्षाच्या लोकांकडून जो आता प्रतिसाद भेटतोय त्याची सर्वांची तयारी आहे की पुतळ्या संदर्भात तर सर्वांनी असा प्रतिसाद द्यावा आणि लवकरात लवकर राजमाता लोकमाता अहिल्यादेवींचा पुतळा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व पक्षीय आणि सकल धनगर समाजाच्या वतीनं आज करमाळा नगराध्यक्ष माननीय मोहिनी सावंत आणि शिव यांना सर्व पक्षाच्या आणि समाजाच्या माध्यमातून आज निवेदन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्याची मागणी आपण गेली 15-20 वर्षापासून करत आहोत. तरी आपण गेली लोकसभागातून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील करमाळ्यात उपलब्ध आणलेला आहे. फक्त आपल्याला पर्यायी जागा नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी आम्ही जागा सुचवलेल्या आहेत. एक गायकवाड चौक, दुसरं नगरपालिका महात्मा फुलेंच्या जवळ आसपास कचेरी रोड किंवा अशा अन्य ह्या 2 जागा पर्याय आहेत. त्या ठिकाणी आम्हाला परमिशन जिल्हाधिकारी स्तरावरून आणि नगरपालिका स्तरावरून मिळावी आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा या ठिकाणी बसावा. कारण हा पुतळा हा निवेदन द्यायचा विषय असा की करमाळा तालुका सर्वसमावेशक आणि कुठल्याही जातीभेदाचा विषय तालुक्यात नसतो आणि सर्वसमावेशक असल्यामुळं हा या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आले, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या निवेदनासाठी माझं जाहीर पाठवलं. आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब, रणजित साहेब, आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री कुमारजी गोरे साहेब, आमचे नेते रणजितदादा निंबाळकर, आमचे नेते गणेश भाऊ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आता प्रयत्नानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इथं पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आणि सरकार दरबारी, राज्य शासनाच्या दरबारी आदरणीय गणेशभाऊंच्या माध्यमातून असं किंवा सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करू. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मारकासाठी करमाळा शहरात सर्वपक्षीय व्यक्तींनी उपस्थिती राहून निवेदन दिलेलं आहे. ते भाजपच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी याला पाठिंबा देत आहोत आणि याचा पाठपुरावा आम्ही पण शासनाकडे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या पूर्णपणे करू आणि करमाळा शहर आणि पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधीसाठी पाठपुरावा करू. बजेटच्या संदर्भात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक व्हावं अशी अनेक दिवसापासूनची मागणी आहे आणि आज सर्वपक्षीय निवेदन त्या मागणीसाठी दिलेलं आहे. तर नगरपालिकेला पण माझी विनंती की तात्काळ सर्व पक्षीयांची भावना दखल घेऊन करमाळा शहरात सुसज्ज असे जागा उपलब्ध करून द्यावी आणि या मागणीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुद्धा जाहीर पाठिंबा आहे. लवकरात लवकर एक सुसज्ज स्मारक करमाळा शहरात तयार व्हावं ही अपेक्षा आहे.